स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मधला बायएक्सियल स्ट्रेस ह्याच्यावरच आपण इथं प्रॉब्लेम बघत आहोत. इन ए बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम. आता बायएक्सियल याचा अर्थ काय, समजा ही बॉडी आहे आणि या बॉडीच्या हॉरिझॉन्टल डिरेक्शनला म्हणजे एक्स ऍक्सिसला आणि दुसरा सेकंड ऍक्सिस आहे वाय, तर एक्स आणि वाय ह्या दोन ऍक्सिस वर काय होतोय, स्ट्रेस तयार होतोय, तर त्याला आपण बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम म्हणतात. The stress along two perpendicular directions are perpendicular direction कुठली ही x direction आणि ह्याला perpendicular y direction. 100 न्यूटन पर एम स्क्वेअर टेन्साइल along x direction. तर x direction ला जो स्ट्रेस तयार होतोय तो कसला आहे, टेन्साइल. टेन्साइल याचा अर्थ अवे फ्रॉम द बॉडी किंवा अवे फ्रॉम द पॉइंट, म्हणून हा काय झाला सिग्मा एस एक्स 100 न्यूटन पर एम स्क्वेअर and 150 न्यूटन पर एम स्क्वेअर कॉम्प्रेसिव्ह अलॉंग वाय डायरेक्शन. तर जी वाय डायरेक्शन आहे उभी त्याला कॉम्प्रेसिव्ह म्हणजे बॉडीला हा काय करतोय, कॉम्प्रेस करतोय, म्हणून सिग्मा वाय ची व्हॅल्यू -150. जर कॉम्प्रेसिव्ह असेल तर आपण इथे मायनस साइन घेतो. कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड अँड नेचर ऑफ स्ट्रेन डेव्हलप्ड म्हणजे EX, EY आणि EZ अलॉंग these two directions. Assume mu is equal to 0.3, E is equal to 2 into 10 raised to 5 न्यूटन पर एम स्क्वेअर. तर आता सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युले अवेलेबल आहेत. फॉर्म्युलांची जी लिस्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या प्लेलिस्ट मध्ये ठेवली, ती बघून घ्या. तर EX इज इक्वल टू सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई. तर इथं फॉर्म्युला आपण बनवायला शिकवणार आहोत. तर EX इज इक्वल टू, तर E इज इक्वल टू काय, सिग्मा अपॉन ई, पण इथं एक्स डायरेक्शन आहे त्यामुळे मी ह्याला म्हणणार आहे सिग्मा एक्स मायनस ई म्हणजे काय, सिग्मा अपॉन ई. तर दुसरं जे डायरेक्शन आहे एक्स सोडून दुसरं डायरेक्शन कुठलं आहे, वाय, त्यामुळे ह्याला म्हणणार आहे वाय. इथं एक्स आहे म्हणून आपण ह्याला एक्स ला म्यू न मल्टिप्लाय करणार नाही आहोत, एक्स सोडून बाकीचे त्या सगळ्याला म्यू न मल्टिप्लाय करणार आहोत. तर हा झाला फॉर्म्युला. तर तो फॉर्म्युला तुम्हाला समोर दिसतोय, सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई. ह्याच्यामध्ये 1 अपॉन ई बाहेर घेणार आहोत, आतमध्ये काय राहील, सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा वाय. तर ह्या मधला पण ई आपण बाहेर घेतलाय. आता ई ची व्हॅल्यू इथं टाका, सिग्मा एक्स सिग्मा वाय आणि म्यू ह्या व्हॅल्यूज टाका, तुम्हाला काय मिळेल, 1/2 इंटू 10⁵ ब्रॅकेटमध्ये 100 मायनस म्यू 0.30 इथं टाकलाय. आता सिग्मा वाय ची व्हॅल्यू काय, -150. तर इथं काय झालंय, 200 व्हॅल्यू घेतली सिग्मा वाय ची, त्यामुळे आपण इथं काय करूया, ही जी व्हॅल्यू आहे ही घेऊया 200. इथं सुद्धा काय येईल, -200. सिग्मा वाय ची व्हॅल्यू -200, तरी आपण चेंज केली. तर आता आन्सर काय मिळेल बघा, 1/2 इंटू 10⁵ प्लस 100 प्लस 0.30 इंटू 200 प्लस कसं काय आलं, मायनस इंटू मायनस प्लस, तर आन्सर मिळेल 8 इंटू 10⁻⁴. आता हे सगळं कॅल्क्युलेटर वर कसं करायचं, तर ह्यासाठी बघा ब्रॅकेटमध्ये 100 प्लस 0.3 इंटू 200 भागिले 2 भागिले 10⁵. 10⁵ म्हणजे कॅल्क्युलेटरवर EXP असं दिलेलं असतंय. जर 100 mH चा जर कॅल्क्युलेटर असेल किंवा 82 mH चा, तर तुम्हाला EXP प्रेस करा. EXP प्रेस केल्यावर वरती दाखवेल E, मग 10⁵ आहे त्यामुळे 5 इथं हे करा, टाईप करा, काय येईल, E5 इज इक्वल टू प्रेस केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल,
आन्सर मिळेल 8 × 10⁻⁴. आता EY चा फॉर्म्युला काय? जिथं EX आहे, सिग्मा एक्स आहे, तिथं सिग्मा वाय येणार. y सोडून दुसरे जे त्याला म्यू न मल्टिप्लाय करायचं मायनस करून, म्हणजे EY इज इक्वल टू सिग्मा वाय अपॉन ई मायनस म्यू सिग्मा एक्स अपॉन ई. ह्याच्यामध्ये ई कॉमन बाहेर काढा, काय राहील? सिग्मा वाय मायनस म्यू इंटू सिग्मा एक्स. तर ई ची व्हॅल्यू इथं दिली, ती व्हॅल्यू इथं टाका. सिग्मा वाय ची व्हॅल्यू किती आहे? 200, तर 200 टाका. म्यू ची व्हॅल्यू 0.3, सिग्मा एक्स ची व्हॅल्यू 100. आता आपण हेच ऍज इट इज घेतलेले, म्हणजे हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू टाकलेत, तर आपल्याला हे इक्वेशन असं दिसेल. आता ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही आन्सर काय मिळेल तुम्हाला कॅल्क्युलेटर मधनं? -1.15 × 10⁻³ तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ई कॉमन घेतला होता, ह्या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू टाकल्यात. आणि ह्या ह्याच्यासाठी कॅल्क्युलेटर मध्ये कसं टाईप करणार? -200 भागिले 2 भागिले E5 मायनस 0.3 इंटू 100 भागिले 2 भागिले EXP5 म्हणजे E5 इज इक्वल टू प्रेस करा, तुम्हाला हे आन्सर मिळेल. त्याचबरोबर जर हा फॉर्म्युला यूज केला तुम्ही, तर 1/2 × 10⁵ आहे. तर सिग्मा वाय ब्रॅकेट सिग्मा वाय ची व्हॅल्यू किती आहे? 200 मायनस म्यू ची व्हॅल्यू 0.3 सिग्मा एक्स 100 ब्रॅकेट कंप्लीट. आता ई ची व्हॅल्यू टाकणार भागिले 2 भागिले EXP5, तर ई ची व्हॅल्यू आपण इथे टाकली. आता इक्वल टू साइन इक्वल टू प्रेस करा, तुम्हाला सेम आन्सर दिसेल. ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू टाकल्यात आणि कॅल्क्युलेटरवर हे आन्सर केले, ह्या प्रकारे टाईप केले. ह्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे हाच फॉर्म्युला थोडा चेंज करून घेतला होता, सिम्प्लिफाय केला होता. ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ह्या प्रकारे केले, दोन्हीमध्ये आन्सर सेमच येणार आहे. तर ह्या टाईपचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. इथं फक्त 150 झालेलं होतं, ते ऍक्च्युली 200 पाहिजे, तेवढं फक्त चेंज करून घ्या आणि ह्या टाईपचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा.